जाहीर निषेध. आरोपीला अटक झालीच पाहिजे. 2 दिवसाच्या आत आरोपीला अटक झालीच पाहिजे. 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 मध्ये जी काही घटना घडली आहे मुलींच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये, अत्याचार करून 2 शिक्षक फरार आहेत, त्याचा तपास पोलीस करत आहे. उद्या बंद सुद्धा ठेवला आहे, शैक्षणिक बंद असणार आहे. काय प्रतिक्रिया आहेत, काय जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर, उद्या बंद पुकारलाय, नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगा. आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी जिल्ह्यातील सर्व पालकांना विनंती करतो आणि आवाहनही करतो. आत्ताच आमची बीड शहराची जवळपास जिल्ह्याचीच एक सर्वपक्षीय सर्व संघटनेची मीटिंग झालेली आहे आणि उद्या शैक्षणिक बंद म्हणून सर्वांनी हाक दिलेला आहे. तर जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस, विशेष म्हणजे कोचिंग क्लासेस, सर्व शाळा महाविद्यालय सर्वांनी बंद ठेवून या बंदच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे की आपण नार्को टेस्टची, त्या आरोपीची नार्को टेस्टची मागणी करायची आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत, त्याच्यासोबत इतर पण मागण्या असतील, पण ही सर्वात मुख्य मागणी आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत हा आंदोलनाचा लढा थांबणार नाही. हे आंदोलन नेमकं कसं असणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, कुठून सुरू आहे आणि कशी संपेल. उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता उमा किरण शैक्षणिक संकुल या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि ज्यांच्या मुली त्या क्लासेसमध्ये आहेत असे पालक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हावासियांना आवाहन करू इच्छितो आणि विशेषतः तिथं शिक्षण शिकणाऱ्या माझ्या बहिणींना आवाहन करतो की अशी घटना जर तुमच्या बरोबर जर काही घडली असेल, अशा काही पीडित असतील, तर त्यांनी 100% उद्याच्याला आमच्या बरोबर यावं. आम्ही सगळे भाऊ तुमच्या पाठीशी 100% उभे राहू आणि तुम्हाला न्याय देऊ. बीडमध्ये मुली सुरक्षित आहेत, क्लासेसमध्ये, घरामध्ये, काय सांगाल. नाही. ह्या अगोदर पण त्या उमा किरण मध्ये बरेचशा घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना पण माहित असेल की तिथं बरेचसे टवाळखोर मुलं पण येतात, तिथं मुलींची छेड काढली जाते. आणि ह्याच्या अगोदर आम्ही त्या पवार सरांशी माझं बोलणं झालं होतं की सर, तुम्ही इथं काही महिला कर्मचारी ठेवा, इथं काही महिला मुलींची सुरक्षा होईल, कारण बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या मुली तर क्लासेससाठी येतात. सर, भयानक आहे. शिक्षकांसाठी माझं उद्याच्याला एकच विचार असन की उद्या आम्ही सर्व संघटना मिळून तिथं एक शैक्षणिक बंदाचं एक पुकार केलेली आहे. शैक्षणिक बंद तर राहील, पण त्याच्या सोबत आम्ही तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस हा पवार बीडमध्ये येईल का आणि त्याच्या सोबतचा जो कुणी आहे नराधम, मी तर माझ्या भाषेत हरामखोरच म्हणून त्या दोघांना बी, कारण त्या दोघांना बी आई आणि बहीण हे नाहीतच वाटतं. मुली तर नसाव्यातच त्यांना, कारण ते त्यांच्या स्वतःच्या मुलीवर पण हात टाकायला कमी करणार नाहीत. ज्या अर्थी ते लोकांच्या मुलींचे नग्न फोटो काढतात, त्या अर्थी त्यांच्या स्वतःच्या मुलीचे पण त्यांच्याकडे नग्न फोटो असते आणि असायला हवेत मला वाटतं. त्यामुळं माझी त्या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, ज्यावेळेस पवार आणि तो दुसरा कोण जे आहे का खटावकर हलकट साला, त्या दोघांना मी महिला संघटनेच्या वतीनं काळ लावणार आहे, काळ, आणि त्यांना चपलाचा हार घालणार. नाही जर घातला ना तर मला सांगा, फक्त त्यांनी बीडमध्ये प्रवेश करू द्या. नक्कीच पाहायला गेलं तर शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यानंतर शिक्षणाचं काम करत असताना त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतोय, अत्याचार घडतोय. त्यामुळं बीडचे नागरिक आहेत, संतप्त झाले आहेत, महिला संतप्त झाल्या आहेत. काय सांगाल, एकंदरीत पाहायला गेलं तर ही घटना पाहता बीडमध्ये सुरक्षा दृष्टिकोनातून. खरं तर बीडमध्ये शिक्षण क्षेत्र असं म्हटलं जातं. शिक्षणामध्ये शिक्षण असं असलं पाहिजे, आईप्रमाणे संस्कार असले पाहिजेत आणि पित्याप्रमाणे रक्षण असलं पाहिजे. ज्यांचं संस्कार आणि रक्षण करण्याचं काम ज्यांनी केलं पाहिजे त्यांनी या प्रकारच्या वाईट प्रवृत्ती करण्याचं काम केलंय. उद्याच्या बंद अशासाठी असणार आहे, वाईट प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पालक, विद्यार्थी, महिला, सर्वांनी उद्याच्या बंदमध्ये सहभाग होऊन बीड जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाची चळवळ निर्माण करण्यासाठी परत एकदा रस्त्यावर उतरण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हावं. या